नाशिक महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ असल्याचं समोर आलं। विधानसभेला मतदान केलेल्या अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात आणि याच यादीत तब्बल 86,868 दुबार मतं आढळली आहेत। मात्र याची तक्रार केल्यानंतर तक्रारदारांनाच दुबार मतदारांची नावे शोधा असं सांगण्यात आल्याचा आरोप मनसेने केलाय। त्या 20 तारखेला जेव्हा महानगरपालिकेने जी प्रारूप मतदार याद्या हे जेव्हा जाहीर केल्या त्यानंतर आम्ही घरोघरी जेव्हा मतदारकडे जातोय आम्ही बघण्यासाठी की हे नक्की काय आहे, तर आम्हाला याच्यामध्ये असं दिसून आलं की जवळजवळ 7 ते 8 हजार दुबार मतदान आहे। आणि मुंबईमध्ये जो मोर्चा निघाला होता राज साहेबांनी जो दाखवलं होतं की 86,000 जवळजवळ म्हणजे नाशिकमध्ये 86,000 मतदान हे दुबार आहे। आणि मग निवडणूक आयोग करतं काय? आम्ही यादी चेक केली आहे। 303 मध्ये नावामध्ये आशुतोष पाटोळे याचं नाव 3 ठिकाणी आलेलं आहे। हा आम्ही काढलेला निष्कर्ष आहे। मग दुबार नावं तुम्ही कुठल्या पद्धतीने निवडली, म्हणजे त्याच्यात पण नागरिकांची फसवणूक झालेली आहे याद्यांमध्ये। दुसरं त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही जो फॉर्म आपण भरणार आहे निवडणूक आयोगाकडनं तर त्याची शहानिशा तुम्हीच करा। जर शहानिशा आम्ही करणार असेल तर निवडणूक आयोग काय करतंय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।